So, Bal Mitranno, a very good morning and a warm welcome to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. बाल मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपल्याला डिस्कस करायचा आहे डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ ऑफ द डॅम्प्ड ऑसिलेशन्स विच वी हॅव लर्न इन द प्रिव्हियस लेक्चर. डॅम्प्ड ऑसिलेशन्स म्हणजे काय? नॉट सस्टेन्ड ऑसिलेशन्स म्हणजे बिकॉज ऑफ सम एक्सटर्नल फोर्स मीडियम मधल्या अपोजिशनमुळे थांबणारी मोशन, थांबणारी ऑसिलेटरी मोशन, कमी होणारी अँप्लिट्यूडला ग्रॅज्युअली डिक्रीज करणारी मोशन इज द डॅम्प्ड ऑसिलेशन्स. मी व्हर्टिकली डिस्प्लेसमेंट आणि हॉरिझॉन्टली टाइम असा ग्राफ ड्रॉ केलाय. बेटा इनिशियली अँप्लिट्यूड ए नॉट असेल. तुम्ही झोक्यावरती बसलेले आहात आणि तुमच्या आवडत्या मित्राने मैत्रिणीने तुम्हाला झोका दिलाय मस्त. उंच जाई झोका, उंच जाई झोका, झोका उंच जाई बट ओनली फॉर फर्स्ट टर्न. बेटा नॉट फॉर सेकंड टर्न. सेकंड टर्नला थोडा उंच जाई झोका, त्यापेक्षा अजून थोडा कमी उंच जाई झोका आणि हळूहळू थांबे आपला झोका बिकॉज ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन्स. सो पहिली स्विंग सगळ्यात मोठी, छोटी 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 करत इट विल स्टॉप. सो प्यारे बच्चो, द ग्राफ विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इनिशियली झोका सुरू झाला पहिल्या सेकंदाला लेटेस्ट से मोठा झोका, तिथून पुढे चीक 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 अँप्लिट्यूड ग्रॅज्युअली हळूहळू कमी होत 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 झिरो होऊन जाईल. क्लिअर आहे? दिस इज समथिंग आय हॅव ट्राईड शोईंग. ओके, प्लस आणि मायनस तुम्हाला माहिती आहे ना, फाय वरती डिपेंडंट आहे. साइन आणि कॉस, मीन पासून सुरू झाला तर साइन एक्स्ट्रीम कॉस. सो एक जनरल ग्राफ आय हॅव गिवन बच्चा. अँप्लिट्यूड वाला फॉर्म्युला पाठ पाहिजे. पाठ करायला सांगितलेत मी या गोष्टी. दिस इज द इक्वेशन. ओके, फॉर डॅम्प्ड ऑसिलेशन्स. हे ओमेगा डॅश याचाही रट्टा मारायचा आणि इथं टोटल एनर्जी आहे 1/2 के ए स्क्वेअर आणि ए हे अँप्लिट्यूड आहे, इथे टाकलं, त्याला सॉल्व्ह केलं, आय हॅव गॉट 1/2 के ए नॉट स्क्वेअर. चुकलं असतं रे बाबा. आणि मग हा 2 आणि हा 2 गायब दिस वे. ओके बच्चा, हे बघे, बी इज डॅम्पिंग कॉन्स्टंट, इनिशियल अँप्लिट्यूड, मास ऑफ द ऑब्जेक्ट, स्प्रिंग कॉन्स्टंट, एव्हरीथिंग इज ऑल राइट. स्क्रीनशॉट लिया जाए. चलो, सो बाल मित्रांनो, एम्सला विचारला होता क्वेश्चन की अँप्लिट्यूड ऑफ द सिस्टम रिड्युसेस टू 1/3. अँप्लिट्यूड कमी होतंय, ह्या शब्दावरून मला कळालं की डॅम्प्ड ऑसिलेशन आहे. 1/3 झालं. 1/3 मीन्स व्हॉट? समजा 9 सेंटीमीटर असेल तर त्याचे 1/3 किती झाले? 3 सेंटीमीटर. लाइक दिस. 3 सेंटीमीटर असेल तर 1 सेंटीमीटर. हळूहळू अँप्लिट्यूड कमी व्हायला लागलं. इन द फर्स्ट 20 सेकंड्स, पहिल्या 20 सेकंदामध्ये. नंतर काय होतं, 40 सेकंद किती होईल? म्हणजे 1/3 होईल का 1/9 होईल का 1/27 होईल, काय होईल? सिंपल क्वेश्चन आहे. सोडवण्याची पद्धत बघ, टेक्निक लर्न करा. बेटा मला माहिती आहे की अँप्लिट्यूडचा जो फॉर्म्युला आहे ना डॅम्प्ड ऑसिलेशन्स मध्ये, तो काय बच्चा? ए इज इक्वल टू ए नॉट ई ची पॉवर मायनस बीटी बाय 2m. नीट आणि जीई लेवलचे सम सोडवताना हे पहिलं सम असल्यामुळे असं थोडंसं भीती वगैरे वाटणं साहजिक असतं. विथ द हेल्प ऑफ प्रॅक्टिस माझ्यासारखं तुम्हाला हे लक्षात येईल की बच्चा ह्या सम मध्ये व्हॉट आर द व्हेरिएबल्स विच आर इम्पॉर्टंट. एक विषय अँप्लिट्यूडचा आहे, दुसरा विषय टाइमचा आहे. बाकीच्या मला ह्या बी आणि च काही घेणं देणंच नाही. बिचारा 2 तर तसाही कॉन्स्टंटच आहे. आणि दॅट्स वाय बेटा मी काय करतो, हेच जे इक्वेशन आहे, हा डब्बा आपला मेन, यालाच ए नॉट आणि ई ची पॉवर मायनस लॅम्बडा टी लिहितो. काहीच नाही, वेअर एक लॅम्बडाला नाव देऊन ठेवतो टाइमपास. काय? बी अपॉन 2m तो कॉन्स्टंट आहे. फेकून दिला साईडला त्याला. कारण की मला डॅम्पिंग कॉन्स्टंट आणि मास यांचं काही घेणं देणं नव्हतं. मी माझ्या उदाहरणाला थोडंसं सुंदर बनवलं, बाकी काहीच नाही. आता लक्षात आहे. व्हेरिएबल्स अँप्लिट्यूड आणि टाइम आहे. ओके, अँप्लिट्यूड व्हेरिएबल आहे जे इनिशियल असतं ए नॉट आणि विथ टाइम टी. आता नीट लक्षात आहे. मी फर्स्ट केस आणि सेकंड केस एकदम सुंदर अशा प्रकारे लिहितो. कीप कॉन्सन्ट्रेटिंग बेटा. बघ लक्षात आहे. फर्स्ट केस, 2 केसेस आहेत. केसेस घ्यायच्या, मांडायच्या अँड वी आर डन. हे बघ फर्स्ट केस काय म्हणतात बच्चा मला ते, अँप्लिट्यूड झालंय 1/3. सो बेटा मी असं म्हणू का, ए इज इक्वल टू ए नॉट अपॉन 3. ए नॉट इज द इनिशियल अँप्लिट्यूड.
डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ इनिशियल वॉज ए नॉट, ते हळूहळू हळूहळू कमी होत जातं आहे की नाही, 0 होतो फायनली. सो ए इज ए नॉट अपॉन 3 इन किती सेकंदात झालाय बेटा हे? 20 सेकंड मध्ये. फिर उठा के डाल दिया जाए बच्चों वैल्यूज को. चलो ए ला ए नॉट अपॉन 3 टाकून द्यायचे. सो ए नॉट अपॉन 3 हे बघ ना, हे इक्वेशन वापरतो ना आपण, इज इक्वल टू ए नॉट इंटू ई ची पॉवर मायनस लॅमडा, हा जो टी आहे तो T20 टाकू ना आपण. डन. तर बेटा डिशक्याव ए नॉट आणि ए नॉट झाला कॅन्सल. ठीक आहे. बर आता बेटा कॅन्सल म्हणजे इथं 1 आला, 1/3 ई ची पॉवर मायनस लॅमडा 20 आहे. बेटा पॉवर निगेटिव्ह असेल म्हणजे रिसिप्रोकल आहे. डू अंडरस्टँड दिस बेसिक इंडायसिसचा रूल. सो एक काम करू, हे 1/3 च्या ऐवजी 3 घेऊ. परत म्हणू नको सुर कसं काय आलं. ई ची पॉवर लॅमडा 20, ए ची पॉवर मायनस एन असेल तर 1/a ची पॉवर एन लिहितो का नाही आपण? येस. आता इकडे बघणार आहोत, ई ची पॉवर निगेटिव्ह लॅमडा 20, मी पॉझिटिव्ह लॅमडा 20 घेतो, इकडे रिसिप्रोकल करतो. इट इज दॅट इझी. अच्छा, तरी पण कळालं नसेल तर हे बघ इथं देतो. अरे आपण असं नाही लिहित करावं. ए ची पॉवर मायनस एन इज 1/a ची पॉवर एन. क्लिअर आहे? रिसिप्रोकल. चलो ही झाली फर्स्ट केस. सेकंड केस बेटा, दुसऱ्या केसमध्ये मला काय म्हणतात, देन इन फर्स्ट 40 सेकंड्स एम्प्लिट्यूड बिकम्स, 40 सेकंदात एम्प्लिट्यूड किती होईल? म्हणजे बेटा ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघणार आहोत पहिल्या केसमध्ये काय बोलले होते आपल्याला, ते कुठे गेला, ए झाला 1/3 म्हणजे ए नॉट अपॉन 3. आता किती? इन टाइम इज इक्वल टू 40. आय कॅन इज सिम्पल टाकून दे ना उचलून. ठीक आहे आपलं इक्वेशन. सो ए माहितीच नाही तर त्याला एच ठेव ना आपण, माहितीच नाही त्याला एच ठेव, इज इक्वल टू कुठे गेला, यस सर ओके, ए नॉट ई ची पॉवर मायनस लॅमडा, तिला काय टाकूया 40. इट इज दॅट इझी. सो बेटा इट इज इक्वल टू ए नॉट, मला कोण माहिती आहे, ई ची पॉवर मायनस लॅमडा 20 माहिती आहे. सो बाल मित्रांनो याची सुद्धा गरज नाही पडली मला, पुसतो मी. तू म्हणजे सर मगाशी का लिहिलं राव? अरे बेटा गरज नाही पडली रे, गरज नाही पडली. हे बघ हीच व्हॅल्यू पुन्हा लिहितोय मी, काही नाही हे असं लिहिलं, ई ची पॉवर दिस इज इक्वल टू 1/3. इट्स 1/3. नो कन्फ्युजन. ते खालच्याची गरज नाही पडली, हेच वापरायचंय मला इथे. कसं सांगतो मी बेटा, ए नॉट ही जी ई ची पॉवर याला असलो का मायनस लॅमडा 20 इंटू 2, 20 दुने 40. बर आता याला असं लिहू, ए नॉट गुणिले ई ची पॉवर मायनस लॅमडा 20, आणि एक काम करू याच्या डोक्यावर स्क्वेअर करू याचा, युजिंग द रूल्स ऑफ द इंडायसेस. सोर नाही का आलं, कुठे लिहू, असं लिहू का, ई ची पॉवर एम इंटू एन ला, असं लिहू शकतो का नाही रे मी, ई ची पॉवर एम त्याची पॉवर एन. घातांकाचा नियम, पॉवरची पॉवर पॉवरचा गुणाकार, किंवा पॉवरचा गुणाकार असेल तर पॉवरची पॉवर लिहू शकतो मी त्याला, बस दॅट इझी. विच मीन्स ए नॉट ही व्हॅल्यू आहे माझ्याकडे 1/3 चा स्क्वेअर. काय 1/3 चा स्क्वेअर? 1 चा 1, 3 चा 9, म्हणजे अँप्लिट्यूड 1/9 झालं. कमी होत बघ ना, पहिले 20 सेकंदात 1/3 झालं, हा तर ऑप्शन याचा संबंध तसाही नव्हता, याचाही संबंध नाही, 2 उरले. अर्थात तसं नाही, तुम्ही सध्या सावकाश चला. ए नॉट अपॉन 9 आलं, फटाफट येस टाइप किया जाए. सो प्यारे बच्चों, जेई 2019 क्वेश्चन सेइंग डिस्प्लेसमेंट ऑफ द डॅम्प्ड. सर तुम्ही आजारी आहे का? सर डान्स करत नाही दॅट मीन्स आजारी, असं काही नाही राव. ओके, डिस्प्लेसमेंट ऑफ डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेटर एक्स ऑफ टी ई ची पॉवर -0
t cos of 10 pi t plus 5. ठीक है. So बेटा displacement as a function of time, e ची power this way, t is in the seconds. Time taken for its amplitude to drop to half. त्याची amplitude आहे त्याला अर्ध होण्यासाठी लागलेला वेळ. ठीक आहे. सो वेळ काढायचा बेटा, amplitude अर्ध झालं पाहिजे. म्हणजे पहिले 10 सेंटीमीटर असेल तर 5 सेंटीमीटर साठी हाऊ मच टाइम विल बी नीडेड. काय करणार आपण? हे जे इक्वेशन आहे पहिले अनालाइज करा. साइन नाही तर कॉस या दोन पैकी एकाच फंक्शन असतं. संपूर्ण फिजिक्स मध्ये ना वन थिंग इज व्हेरी इझी, साइन आणि कॉस. टॅन, कॉट, सेक आणि कोसेक चौघांचा संबंध येणारच नाहीये बिकॉज दे आर नॉट ऑलवेज कंटिन्युअस. खाली राहिला साइन कॉसचा विषय. साइन मीन स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन विच इज इन्क्रीजिंग, कॉस इज स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन आणि डिक्रीजिंग फंक्शन. सो चांगल्या लेवलच्या सम्स मध्ये साइन आणि कॉसचाही खेळ असणार आहे. इथे नाहीये बिकॉज इथे खेळायचं फक्त अँप्लिट्यूडचा विषय. ठीक आहे ना. अच्छा लक्ष द्या आता. हे जे अँप्लिट्यूड आहे ना अर्ध व्हायला पाहिजे. बेटा इफ आय फोकस माय इक्वेशन, माझ्याकडे डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेशन इक्वेशन आहे. एक्स इज इक्वल टू काय बेटा, ए नॉट ई ची पावर मायनस बीटी बाय 2m. साइनच्या ऐवजी कॉस लिहू बाय कम्पेअरिंग विथ दिस. एक्स्ट्रीम साठी कॉस ऑफ ओमेगा डॅश टी प्लस 5. हे माझं स्टँडर्ड इक्वेशन आहे. आणि बालमित्रांनो comparing amplitudes, comparing the amplitudes. बघ त्यांचा अँप्लिट्यूड काय बेटा, ई ची पॉवर मायनस 0.1 टी आणि माझं हे. सो ई ची पॉवर मायनस 0.1 टी आणि आपलं अँप्लिट्यूड ए नॉट वाली ही टर्म. ओके बेटा. सो ए नॉट ई ची पॉवर मायनस बीटी बाय 2m. आय हॅव कम्पेअर्ड. झालं. आता असं म्हणतात आपल्याला टाइम टेकन टू ड्रॉप टू हाफ द इनिशियल व्हॅल्यू. येस ओके ठीक आहे. हे जे अँप्लिट्यूड आहे याला अर्ध व्हायचं बेटा. हे जे अँप्लिट्यूड, ही जी व्हॅल्यू आहे इनफॅक्ट आपली जी व्हॅल्यू आहे ही, दिस इज द लाईक इनिशियल अँप्लिट्यूड राईट. इनिशियल अँप्लिट्यूड. ठीक आहे. हे माझ्या इक्वेशन मधलं आणि हे त्यांनी दिलेलं. आय हॅव टू मेक इट हाफ. बेटा दिस इज द इनिशियल अँप्लिट्यूड राईट. काय हे इनिशियल अँप्लिट्यूड आहे ना. इनिशियल अँप्लिट्यूड काय करायचं मला, टू मेक इट हाफ. काय करायचं बेटा याला, बोल ना. अर्ध करायचंय. सिंपल आहे ना, त्याला अर्ध करायचंय. दॅट इज मी असं म्हणू का की ई ची पावर मायनस 0.1 टी ला काय बनवायचं बेटा, हाफ. ठीक आहे. हेच तर अँप्लिट्यूड, त्याला अर्ध बनवायचं. मग बेटा ई ची पॉवर निगेटिव्ह आहे, मग ई ची पॉवर पॉझिटिव्ह करूया. हे ज्यांना कळत नसेल मी त्यांसाठी जरा स्टेप बाय स्टेप करतो. बघ आता मी काय करणार आहे ते रिझल्ट सांगतोय. बघ ई ची पॉवर निगेटिव्ह आहे, मी पॉझिटिव्ह करून डायरेक्ट काय लिहिणार आहे, ई ची पॉवर 0.1 टी विल बी 2. कसं येतं ते दाखवतो. बेटा ई ची पॉवर निगेटिव्ह आहे, मी त्याला पॉझिटिव्ह करून असलो का 1 भागिले ई ची पॉवर 0.1 टी. ऍग्री. 1 अपॉन पॉवर पॉझिटिव्ह इज इक्वल टू, बरं का, तो 1/2 ऍज इट इज ठेवला मी, काहीच नाही. मग आता ई ची पॉवर 0.1 टी ला तिकडे घेऊन जाऊ आणि बे बे असं करू. बघा आता ई ची पॉवर 0.1 टी इज इक्वल टू 2. हेच मी डायरेक्टली बोललो होतो. कळलं. पॉवर निगेटिव्ह करायची, पुढे रेसिप्रोकल करायची. ठीक आहे. आता याला परत वेळ नाही घालवायचा बेटा. हे एक्सपोनेन्शियल आहे, पण मी तरी तुम्हाला मॅथमॅटिक्स सारखं स्टेप बाय स्टेप देतो. डायरेक्ट लॉग लिहू शकतो तुम्ही, खरं तर लिहायला पाहिजे, तुमचा वेळ वाचेल कॉम्पिटिटिव्ह मध्ये. स्टेप बाय स्टेप बघा. अप्लाय लॉग कर बच्चा. सो लॉग ऑफ ई ची पॉवर 0.1 टी इज इक्वल टू लॉग ऑफ 2 बेस काहीच नाही म्हणजे ई. झालं. मग लॉग ऑफ यम ची पॉवर एन इज एन लॉग एम. दॅट मीन्स बेटा 0.1 टी इंटू लॉग ऑफ ई इज इक्वल टू लॉग ऑफ 2 ची व्हॅल्यू काल बोललो तुम्ही, पाठ करा 0.693. रट्टा मार 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 रट्टा मार 0.693. रट्टा मारायचा, लक्षात ठेवायची व्हॅल्यू. काल बोललो तुम्ही. लॉग ई ची व्हॅल्यू 1 असते बेटा. लॉग ई ची व्हॅल्यू 1 असते. सो 0.1 टी लॉग ई ची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 0.693
म्हणजे बेटा टाइम काय होईल रे, एक घर पुढे जा ना, 0.1 चा 1 होईल. इकडे एक घर पुढे जा, 6.93 सेकंड्स. कोणाच्या क्लोज आहे हा? 7 सेकंदाच्या. स्क्रीनशॉट लिया जाए. अरे बेटा अंडरस्टूड गणेश जी? सो प्यारे लाल बाल गोपाल जी 2017ला क्वेश्चन विचारताना असा विचारला, ब्लॉक ऑफ मास 0.1 kg, 100 ग्रॅमचा ब्लॉक आहे, 0.1 kg वाला, कनेक्टेड टू इलास्टिक स्प्रिंग. का स्प्रिंगला त्याला लटकवला. स्प्रिंगचा कॉन्स्टंट आहे 640. डायग्राम किया जाए. अच्छा, फील आएगा सर, फील आएगा, विल गेट अ फील. हा जो ब्लॉक आहे हा एका स्प्रिंगला अटकवला आहे बघ. ओके, हे बघा ब्लॉक क्लिअर आहे बच्चा. चिक 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 चिक. स्प्रिंगला ब्लॉक लटकवला, इलास्टिक स्प्रिंग. स्प्रिंगचा कॉन्स्टंट आहे 640. हे बघ ही जी स्प्रिंग आहे 640 न्यूटन मीटर इनवर्स, न्यूटन पर मीटर झालं. अँड ऑसिलेट्स इन द डॅम्पिंग मीडियम ऑफ डॅम्पिंग कॉन्स्टंट 10⁻². मे बी खाली पाणी भी नाही आहे. ओके, मे बी बच्चा हा जो ब्लॉक आहे आपला कुठे पाण्यात आहे. सो इथे डॅम्पिंग कॉन्स्टंट 10⁻² kg सेकंड इनवर्स. क्लिअर आहे. ब्लॉक पाण्यात आहे. पुढे काय म्हणतात, सिस्टम डिसिपेट्स इस एनर्जी. डिसिपेट म्हणजे काय, वापरणे, कमी कमी होणे. हळूहळू एनर्जी ऑब्विसली कमी कमी होणार ना, वापरणार ना. सिस्टम विल यूज द एनर्जी. एनर्जी वापरली तर ती हळूहळू कमी होणार. तो शब्द डिसिपेट आहे. ठीक आहे. सो बेटा टाइम टेकन फॉर मेकॅनिकल एनर्जी ऑफ व्हायब्रेशन टू ड्रॉप टू हाफ. कोणाला? मेकॅनिकल एनर्जीला. बालमित्रांनो, संपूर्ण फिजिक्स मध्ये मेकॅनिकल एनर्जी काय असते? कायनेटिक पोटेन्शियलची बेरीज म्हणजे टोटल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी ही टोटल एनर्जी आहे. त्या टोटल एनर्जीला फक्त अर्ध करायचे, त्यासाठी लागणारा वेळ पाहिजे. सुरू किया जाए. बेटा हा जो ब्लॉक आहे ना आपला, त्याचं मास बघ दिलंय 0.1 kg. पहिल्या सम मध्ये ह्या दोन गोष्टी नसल्यामुळं मी त्यांना एक कॉन्स्टंट टाकला होता. इथे ह्या गरजेच्या आहेत म्हणून ह्या घेतल्या. इट इज दॅट सिम्पल. आता लक्ष द्या बेटा, एनर्जीला अर्ध करायचं. आता मला सांगा, टोटल एनर्जी इन द डॅम्प्ड ऑसिलेशन्स इज 1/2 kA² असते. टेन्शनच घेऊ नको. हे बघ, मी मस्तपैकी टोटल एनर्जीचा फॉर्म्युला लिहितो. बेटा सस्टेन्ड ऑसिलेशन्स मध्ये, नॉर्मल ऑसिलेशन्स मध्ये टोटल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 kA². कोई दुविधा, कोई आपत्ती नाही. आता टोटल एनर्जी सफिक्स डॅम्प लिहितो आणि जिथे ए इज इक्वल टू, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, डॅम्प्ड मध्ये, डॅम्प्ड ऑसिलेशन्स मध्ये बेटा जे अँप्लिट्यूड आहे ए, मी पुन्हा पुन्हा तुझ्या प्रॅक्टिससाठी करून देतोय ते, त्याला काही घाबरण्याचं कारण नाही. हे बघ, हे आता तुला पाठ झालं असेल लिहून लिहून. ए इज इक्वल टू ए नॉट e⁻ (-bt/2m). रट्टा मारायचा, मारला, उचल याला इथं टाकून दे. आणि मग आपण डिराईव्ह केलं होतं बेटा, टोटल एनर्जी इन द डॅम्प्ड ऑसिलेशन्स 1/2 kA². हे बघ, आणि स्क्वेअर केल्यामुळे 2 आणि खालचं 2 कॅन्सल, e⁻⁻bt/m. हे झालं एक्सप्रेशन बच्चा फॉर एनर्जी. कम ऑन, टेन्शन मध्ये नाही ना कोणी? परत परत केलंय हे, मला वाटतं 4थी वेळ असेल डिराईव्ह करायची. ठीक आहे. सो बच्चा हे नॉर्मल ऑसिलेशन मध्ये आणि हे डॅम्प्ड ऑसिलेशन मध्ये. ठीक आहे बाळा, मला सांग, टोटल एनर्जीला अर्ध करायचंय. काय करायचं? अर्ध करायचं. मला सांग, ही टोटल एनर्जी इन द डॅम्प्ड, टू मेक इट हाफ. बघ बेटा लक्ष दे, टू मेक इट हाफ. मला ह्या एनर्जीला जर का अर्ध करायचं असेल तर बेटा 1/2 kA², ही टर्म तर कॉन्स्टंटच आहे. मी एकदा बी आणि टी हे व्हॅल्यू टाकून देऊ. B/m एकदा काढतो मी, B/m ही व्हॅल्यू काढतो. B/m, कारण हे दोन गोष्टी माहिती आहेत ना. B/m. बेटा बी आहे 10⁻⁻² आणि हा जो m आहे हा 0.1 आहे, विच इज इक्वल टू, आता एक काम करू, हा जी 10⁻² आहे, मी याला असं लिहू 0.01 आणि खाली 0.1. बेसिक मॅथमॅटिक्स. ओके, मग एक काम करू, एक घरीतून पुढे जा, एक घरीतून पुढे जा, फायनली याला असलो 0.1. B/m हा रेशो 0.1 आला, काढून घेतला. टोटल एनर्जी इन द डॅम्प्ड टाकून देतो बेटा मी. टोटल एनर्जी इन द डॅम्प्ड इज 1/2 kA². आणि बघ, e ची पॉवर
मायनस 0.1t. काय केलं कळालं? फक्त ती बी बाय एम काढला मी टाकून दिला. तेवढंच व्हेरिएबल आहे. बाकी 1/2 के नॉट स्क्वेअर तर कॉन्स्टंट आहे ना. 1/2 बदलणार आहे का? नाही. के स्प्रिंग कॉन्स्टंट बदलणार आहे का? नाही. ए नॉट इनिशियल एम्प्लिट्यूड आहे बदलणार आहे का? नाही. व्हेरिएबल कोण आहे? ही टर्म. सो बच्चा टू मेक इट हाफ टाइम वाचवा. ज्यादा लोड नका घेऊ. हे बघ. टू मेक इट हाफ. ठीक आहे. ही एनर्जी मला अर्धी करायची बेटा. अर्धी करायची. म्हणजे ही जी टर्म आहे e ची पॉवर मायनस 0.1 टी ला काय करा हाफ म्हणजेच e ची पॉवर निगेटिव्ह चल पॉझिटिव्ह कर 0.1 टी बरं का केली इज इक्वल टू काय 2 कम ऑन e ची पॉवर निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह केली पलीकडे रिसिप्रोकल करा 1/2 चं रिसिप्रोकल 2 आणि हे तर तुम्हाला माहिती आहे मगाशी सोडवलं आपण सोडवलंय का नाही दिस इम्प्लाइज हे बघ मगाशी मी स्टेप बाय स्टेप केलं अप्लाय लॉग ती गरिबी आता आपण आकारली नाही आता हाय स्पीड मध्ये हे बघ हे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे त्याला लॉग फॉर्म करा मी बुकलेट दिलेलं आहे सगळ्यांना लॉग फॉर्म कसा करायचा बघ लक्ष दे जी एक्स पोअली टर्म आहे ती खाली घ्या 0.1 टी जो उजव्या साईडला 2 आहे लॉग अप्लाय करा त्याला लॉग ऑफ 2 आणि डावीकडचा बेस उजवीकडचा बेस करा संपलं आणि ही व्हॅल्यू आपल्याला माहित असते 0.693 पाठ केलंय आपण आणि इथं 0.1 टी आहे हा एक घर पुढे गेलं तर इथं भेटेल टी पलीकडे घर पुढे गेलं तर 6.93 विषय तोच आहे 7 सेकंदाचा बोलो फटाफट यस टाइप किया जाए हैव यू गाइस अंडरस्टूड डैम्ड ऑसिलेशन सम्स